आपल्यासोबत भरतशेठ गोगावले आहेत। काय सांगणार मराठा आरक्षणावरून दोन्ही सभागृहामध्ये गदारोळ होतोय, कसं पाहत असेल? हा गदारोळ होतोय, काल ते सभेला मिटिंगला आले नाहीत म्हणून ज्या वेळेला आपण सर्व पक्ष ठरवतोय की आपण सगळ्यांनी एकत्र यावं, त्यावर तोडगा काढूया, त्यावेळेला जर खरोखर यांची जर इच्छाशक्ती असती तर ते आले असते, पण त्यांच्या मनात नव्हतं की हे असंच भिजत घोंगडं राहावं आणि त्याचा फायदा आम्हाला राजकारणाचा उठवावा, हा त्यांचं धोरण होतं, पण ते आम्ही चालू देणार नाही। भुजबळ म्हणतात की आता गंजलेल्या तलवारींना धार लावण्याची वेळ आली आहे, असं वक्तव्य सत्तेतीलच नेते जर बोलत असतील तर दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम हे करत असल्याचं त्यांच्याकडून बोललं। नाही, असं नाही आहे। काल जेव्हा सर्वपक्षीय मीटिंग बोलवली होती, भुजबळ पण होते तिथे, काय चर्चा झाली काय नाही त्यांनाही माहिती आहे, त्यांनी पण त्यांचा मुद्दा मांडला आणि सगळ्यांनी एकमताने ठरवलं की बाबा जे काय आरक्षण द्यायचं आहे ते व्यवस्थित द्यायचं आहे, न ढाळणारं न तुटणारं द्यायचं आहे आणि कोणावरती अन्याय न करता द्यायचं आहे। चुकीचं काय त्याच्यामध्ये? जे काय वाद लावतायत किंवा काय हे वेगळे लोक आहेत, जे कोणाला चढवतायत, कोणाला उतरवतायत, कोणाला बसवतायत, हे वेगळे लोक आहेत आणि हे भुजबळ साहेबांना पण ते माहिती आहे। मराठा आरक्षणावरून सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा सभागृह चालू देणार नाही अशी भूमिका विरोधकांनी आता घेतली। विरोधकांनी नाही घेतली, आम्ही घेतली। विरोधकांना आम्ही सांगितलंय की तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा, का ओबीसीतून आरक्षण द्यायचं का ते पहिलं आम्हाला ठरवा, कारण आम्हाला पण कळणं गरजेचं आहे ना, उद्या त्यांना असं नको वाटायला आम्हाला कुठं काय विचारलं म्हणून आम्ही झालो। काय वाटतं या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात सरकार कायदेशीर तोडगा काढू शकेल का आणि निर्णय चालू आहेत, सगळ्या बाबतीमध्ये प्रयत्न चालू आहेत, हैदराबादला पण पाठवलेलं आहे, सगळं करतो आम्ही की हे द्यायचं मनापासून। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांनाच माहिती आहे की आम्ही त्याच्यामध्ये कुठेही पाठीपुढे सरकत नाही आहे, आम्ही ते करून देणार। शेवटचा प्रश्न, विधान परिषदेसंदर्भात उद्या मतदान होणार आहे परवाच्या तारखेला, काय वाटते? आत्ताच वक्तव्य केलं जयंत पाटलांनी की आता या विधान परिषदेत आणि विधानसभेमध्ये तुतारी वाजणार आहे, बाकीचं काही वाजणार नाही असं म्हटलं। मग ते काय तरी काय 12च्या 12 सीट उभे केलेत का तुतारी वाजवायला? त्याला पहिलं विचार की तुम्ही उमेदवार किती उभे केलेत ते तर विचारा पहिलं। तर हे आपल्यासोबत होते भरतशेठ गोगावले, ज्यांनी मराठा आरक्षण व राज्यातील इतर परिस्थितीवर भाष्य केलंय। कॅमेरामन दीपक सह मी धनंजय सोळंके, मॅक्स महाराष्ट्र, विधान भवन, मुंबई।